महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी काढलेले जो परिपत्रक आहे त्याचा विषय असा बघा, अतिरिक्त शिक्षक संयोजनाबाबत हे काल निर्गमित झालेले परिपत्रक आहे. म्हणजे 13 ऑगस्ट 2026ला महाराष्ट्र शासनाने काढलेले परिपत्रक आहे. अतिरिक्त शिक्षक संयोजनाबाबत हे परिपत्रक आहे. हेच परिपत्रक आपण व्यवस्थितपणे या ठिकाणी समजून घेऊया. हे पत्र महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी जारी केलेले एक अधिकृत परिपत्रक आहे. याचा मुख्य विषय असा आहे, अतिरिक्त शिक्षक संयोजनाबद्दल असा आहे. या पत्रातील मुख्य मुद्द्यांचा आणि त्यांचा अर्थाचा सोप्या भाषेत सारांश खालीलप्रमाणे दिला आहे. मुख्य विषय आणि उद्देश. विषय काय आहेत? अतिरिक्त शिक्षकांचे संयोजन, बदली, समावेशन करणे. संदर्भ क्रमांक 14 मार्च 2024चा संदर्भ या ठिकाणी असं दिलेलं बघा. 14 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे संयोजन करण्याची कार्यपद्धती निश्चित केली आहे. महत्त्वाचे नियम आणि कारवाई. शासकीय आदेश. पत्रात नमूद केल्याप्रमाणे 15 मार्च 2024च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 3(10) नुसार पुढील कडक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या कोणत्याही या ठिकाणी आपण पाहूया. गैरहजर राहणाऱ्या शिक्षकावर कारवाई. ज्या अतिरिक्त शिक्षकाचे संयोजन म्हणजे बदली दुसऱ्या शाळेत झाली आहे परंतु ते नवीन ठिकाणी हजर होत नाहीत, त्यांचे वेतन म्हणजे पगार रोखण्यात यावी आणि त्यांच्यावर नियमानुसार कडक शिस्तभंगाची कारवाई करावी. हजर करून न घेणाऱ्या शाळावर कारवाई. जर एखाद्या शाळेने संयोजनानुसार आलेल्या अतिरिक्त शिक्षकाला किंवा कर्मचाऱ्याला कामावर रुजू करून घेण्यास नकार दिला किंवा टाळाटाळ केली तर त्या शाळेचे ते पद व्यपगत म्हणजे रद्द नाहीसे करण्यात यावे. शालार्थ प्रणालीमधून ते पद काढून टाकावे. असे रद्द केलेले पद शासनाच्या परवानगीशिवाय पुन्हा सुरू किंवा पुनर्जीवित करता येणार नाही. शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेल्या स्पष्ट सूचना. अहवाल सादर करणे. सन 2025च्या संच मान्यतेनुसार जे अतिरिक्त शिक्षक नवीन शाळेत रुजू झालेले नाहीत त्या शाळावर व शिक्षकावर वरील नियमानुसार आवश्यक ती कारवाई करून त्यांचा स्पष्ट अहवाल या संचालनास सादर करावा. तातडीने समायोजन. सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार जे शिक्षक अजूनही अतिरिक्त आहेत किंवा ज्यांचे अजून संयोजन झालेले नाही त्यांचे इतर शाळांमध्ये तातडीने समायोजन करण्याची कारवाई करावी. थोडक्यात अर्थ असा या परिपत्रकाचा. हे पत्र कडक इशारा देणारे आहेत. अतिरिक्त शिक्षकांची बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ रुजू झाले पाहिजे, नाहीतर त्यांचा पगार बंद होईल आणि कारवाई होईल. तसेच ज्या शाळांमध्ये या शिक्षकांना पाठवले आहे त्यांनी त्यांना रुजू करून त्या शाळेने त्यांना रुजू करून घेणे बंधनकारक आहे, अन्यथा त्या शाळेतील ते शिक्षक पदच कायमचे रद्द केले जाईल. असे या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं परिपत्रक काढलेले आहेत अतिरिक्त शिक्षक संयोजनाचं. अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.